Hi friends, welcome. I am S.K. Parande and today we continue our discussion on the design of shaft keys and couplings. Today we seen the design of MUP coupling. In that, introduction of MUP coupling and what is the design procedure of the MUP coupling, and at the end we will see one problem on MUP coupling design. First, we understand what is a coupling. Shafts are available in varying length from 6 to 10 meters for easy handling and transportation. Larger length shaft cannot be manufactured in the correct form for the use of power transmission. But in actual practice in engineering, larger length shafts are required for transmission of torque and power. This requirement will be fulfilled by the use of coupling which joined two or more shafts. So, coupling is a device used to join two or more shafts. कपलिंग म्हणजे काय सांगितलंय बघा मित्रांनो. पहिल्यांदा कपलिंग म्हणजे काय, त्याचं फंक्शन काय लक्षात यायला पाहिजे आपल्याला. इंजिनिअरिंग मध्ये शाफ्टची जी साईज आहे ती स्टँडर्ड असते 6 ते 10 मीटर पर्यंत, बरोबर. त्यासाठी हे केलेलं असते तर प्रॉपर हँडलिंग आणि ट्रान्सपोर्टेशनला इझी होण्यासाठी ही साईज स्टँडर्ड ठेवली जाते. पण ऍक्च्युअली इंजिनिअरिंग प्रॅक्टिसमध्ये जी पॉवर आपण ट्रान्समिट करणार आहे ती लार्जर लेंथला करत असते. एवढ्या लेंथला हा शॉर्ट लेंथचा शाफ्ट कसा काय आपण यूज करणार, तर त्यासाठी मल्टिपल शाफ्ट्स आपण यूज करतोय आणि हे शाफ्ट्स जॉईन करण्यासाठी आपल्याला कपलिंगची रिक्वायरमेंट असते. म्हणजे कपलिंगचं काम काय आहे, दोन शाफ्टला जॉईन करणं पॉवर ट्रान्समिशनसाठी. दिस इज द फंक्शन ऑफ कपलिंग. व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ अ गुड शाफ्ट कपलिंग? इट शुड बी इझी टू कनेक्ट और डिस्कनेक्ट. इझिली कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करता आला पाहिजे शाफ्ट आपल्याला त्या कपलिंगच्या सहाय्यानं. इट शुड ट्रान्समिट द फुल पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू द अदर शाफ्ट विदाउट लॉसेस. एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्टला ज्यावेळी कपलिंग पॉवर ट्रान्समिट करणार आहे त्यावेळी तो विदाउट लॉस पॉवर ट्रान्समिट करायला पाहिजे. थर्ड रिक्वायरमेंट इज इट शुड होल्ड द शाफ्ट्स इन परफेक्ट अलाइनमेंट. दोन शाफ्टला ज्यावेळी आपण कपलिंग जोडणार आहे त्यावेळी ते दोन शाफ्टला एका परफेक्ट अलाइनमेंट मध्ये सुद्धा पकडायचं काम या कपलिंगला करायचं आहे, लक्षात ठेवा. इट शुड रिड्यूस द ट्रान्समिशन ऑफ शॉक लोड्स फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. एका शाफ्टवरती जर काही शॉक लोड होत असेल सडनली रोटेशनमुळे, तर हा शॉक लोड जो आहे हा दुसऱ्या शाफ्ट पर्यंत पाठवायचा नाही आहे. म्हणजे त्या कपलिंगची ती ॲबिलिटी पाहिजे की तो शॉक लोड तो ऍब्सॉर्ब करायला पाहिजे, पुढे ट्रान्समिट नाही करायला नको. इट शुड हॅव नो प्रोजेक्टिंग पार्ट्स. आणि या कपलिंगला प्रोजेक्टिंग म्हणजेच काय, बाहेर आलेले नट बोल्ट वगैरे असे कुठले प्रोजेक्शन असायला नको आहेत. दिस आर द रिक्वायरमेंट ऑफ गुड शाफ्ट कपलिंग. Why couplings are located near bearing? This one question arise regarding the coupling. कपलिंग हे जे आहे हे नेहमी बेरिंगच्या जवळच का लोकेट केलेलं असते. ए कपलिंग फंक्शन इज टू ट्रान्समिट पॉवर बिटवीन टू और मोर शाफ्ट्स which create vibrations. Coupling should be placed as close to a bearing because of following due reasons. It give minimum vibration. म्हणजे बेरिंग जवळ कपलिंग जोडल्यामुळे काय होतंय, कपलिंग जोडल्यानंतर व्हायब्रेशन्स तयार होतात त्या शाफ्टवर. आणि हे जर बेरिंगच्या जवळ असेल तर काय होतंय, मिनिमम व्हायब्रेशन्स आपल्याला देणार आहे ते. बेंडिंग मुवमेंट अँड लॅटरल डिफ्लेक्शन ऑन द शाफ्ट कॅन बी मिनिमाइज्ड. बेरिंगच्या जवळ असल्यामुळं त्या कपलिंगचं वेट जे आहे ते बेरिंगवरती येणार आहे. म्हणजे शाफ्ट जो आहे तो बेंड होणार नाही किंवा त्या ठिकाणी डिफ्लेक्शन त्याचं होणार नाही. It increases power transmission stability by minimizes of twist of shaft due to torsional moment. To avoid deflections of shaft, shaft's deflection avoid होते bearing च्या जवळ कपलिंग असल्यामुळे. It minimize of twist due to torsional moment. म्हणजे ट्विस्ट जो आहे तो मिनिमम राहतोय बेरिंग जवळ असल्यामुळे. म्हणजे ज्या पर्पजसाठी आपण शाफ्ट वापरतोय टॉर्शनल मुवमेंटसाठी, त्यामध्ये शाफ्ट ट्विस्ट होण्याचे चान्सेस असतात. पण बेरिंगच्या जवळ कपलिंग असल्यामुळे
तो प्रॉब्लेम कमी येतोय आपल्याला. म्हणून नेहमी कपलिंग हे बेरिंगच्या जवळ लोकेट केलं जाते. नेक्स्ट, फॅक्टर्स कन्सिडर इन सिलेक्शन ऑफ बेरिंग. सिलेक्शन ऑफ कपलिंग. कपलिंग सिलेक्ट करत असताना कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर करतोय आपण. पहिल्यांदा टॉर्क रिक्वायरमेंट. टॉर्क किती रिक्वायरमेंट आहे त्या पॉवर ट्रान्समिशन मध्ये, ह्याच्यावरून आपण कपलिंग सिलेक्ट करत असतो. स्पीड इन्व्हॉल्वड, त्या शाफ्टचं स्पीड किती असणार आहे. शाफ्ट मिस अलाइनमेंट, शाफ्ट अलाइनमेंट मध्ये आहे का मिस अलाइनमेंट मध्ये. ऑपरेटिंग कंडिशन, म्हणजे कुठल्या कंडिशनला आपण ते ऑपरेट करतोय, म्हणजे तिथलं टेम्परेचर कसं आहे किंवा त्या ठिकाणचा सराउंडिंग एरिया कसा आहे, याचा पूर्ण स्टडी करून आपण कपलिंग वापरणार असतो. सायक्लिक ऑपरेशन, म्हणजे रिपीटेडली ऑपरेशन्स काय होणार आहेत का त्याच्यात. सायक्लिक ऑपरेशनमुळे काय होत असते, फटीग स्ट्रेस जो आहे तो इम्प्रूव्ह होत असते. तसे ऑपरेशन त्याच्याप्रती काय आहेत काय. डायरेक्शन ऑफ रोटेशन, रोटेशनची डायरेक्शन कशी आहे, म्हणजे क्लॉकवाईज आहे अँटी क्लॉकवाईज आहे काय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही चेंजेबल आहे, याचा सुद्धा आपण विचार करत असतो. लाईफ ऑफ कपलिंग, कपलिंगची लाईफ किती असणार आहे, ज्या ठिकाणी आपण यूज करणार आहे त्या ठिकाणी किती लाईफचं कपलिंग असायला पाहिजे. ड्युटी ऑर वर्क इन्व्हॉल्व, कशा टाईपची वर्क इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये असणार आहे त्या शाफ्टमध्ये, ते सुद्धा आपण बघणार आहे. नेक्स्ट, टाइप्स ऑफ कपलिंग्स. शाफ्ट कपलिंग आर डिवाइडेड इनटू टू मेन ग्रुप्स. फर्स्ट वन इज अ रिजिड कपलिंग. आता याच्या नावावर लक्षात आहे आपलं रिजिड कपलिंग म्हणजे काय. इट इज यूज टू कनेक्ट टू शाफ्ट्स विच आर परफेक्टली अलाइन्ड. म्हणजे दोन जे शाफ्ट जे परफेक्टली अलाइनमेंट मध्ये आहेत अशा शाफ्टसाठी आपण रिजिड कपलिंग यूज करत असतो. आणि या रिजिड कपलिंगचे परत 3 टाईप आहेत. त्यातला पहिला जो टाईप आहे तो आहे स्लीव ऑर मफ कपलिंग. कुठला आहे, स्लीव ऑर मफ कपलिंग. दुसरा जो आहे क्लॅम्प ऑर स्प्लिट मफ ऑर कॉम्प्रेशन कपलिंग. आणि थर्ड जो आहे तो आहे फ्लॅंज कपलिंग. वन बाय वन आपण त्याच्यातले कपलिंग बघूया. पहिल्यांदा बघायचा आहे जो आपल्या सिलेबसला आहे तो स्लीव ऑर मफ कपलिंग. त्यानंतर दुसरा जो मेजर टाइप आहे रिजिड कपलिंग नंतरचा तो आहे फ्लेक्झिबल कपलिंग. इट इज यूज्ड टू कनेक्ट टू शाफ्ट्स हॅव्हिंग बोथ लॅटरल अँड अँग्युलर मिसअलाइनमेंट. म्हणजे लॅटरल आणि अँग्युलर जर मिसअलाइनमेंट असेल तर अशा केसमध्ये आपण फ्लेक्झिबल कपलिंग यूज करत असते. आता या फ्लेक्झिबल कपलिंगचे परत 3 टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज द बुश्ड पिन टाइप कपलिंग, सेकंड युनिव्हर्सल कपलिंग and third Oldham's coupling. These are the 3 types. First we will see first type of rigid coupling, that is a muff or sleeve coupling. It is the simplest type of rigid coupling made of cast iron. Cast iron पासून बनवला असणार आहे. It consists of a hollow cylinder whose inner diameter is the same as that of the shaft. It is fitted over the ends of the 2 shafts by means of a गिब हेडेड की. आता हे की म्हणजे काय आपण बघितलंय आपल्या लास्टच्या लेक्चरमध्ये. गिब हेडेड की. द पॉवर इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन शाफ्ट टू अदर शाफ्ट बाय मीन्स ऑफ अ की अँड स्लीव. की आणि स्लीवच्या साहाय्याने पॉवर या ठिकाणी ट्रान्समिट केली जाते. मफ कपलिंग म्हणजेच काय, हॉलो पाईप असणार आहे. त्या हॉलो पाईप मध्ये आपण शाफ्ट इन्सर्ट करणार आहे दोन्ही बाजूला आणि ते कीच्या साहाय्याने आपण लॉक करणार आहे, अटॅच करणार आहे. What are the advantages of muff coupling? It is simple. It has only 2 parts, sleeve and a key. Since it has no projecting parts, hence it is safe to use. याच्यामध्ये कुठले प्रोजेक्टिव्ह पार्ट्स नाही आहेत, तर 2च पार्ट्स आहेत, स्लीव एक, की एक. त्यामुळे हा सेफ आहे. इट हॅज सिंपल अँड कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन. सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. एक हॉलो पाईप आहे, त्याच्या दोन्ही बाजूला आपण शाफ्ट इन्सर्ट करणार आहे, ते कीच्या साहाय्याने लॉक करणार आहे. कॉम्पॅक्ट आहे. इट इज चीपर कम्पेअर्ड टू द अदर टाइप्स ऑफ कपलिंग. बाकीच्या कपलिंग पेक्षा हा खूप स्वस्त आहे. नेक्स्ट, डिसएडव्हान्टेजेस ऑफ मफ और स्लीव कपलिंग. आता त्याचे एडव्हान्टेजेस आपण बघितले, त्यानंतर नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस. इट इज डिफिकल्ट टू असेंबल और डिसमेंटल. असेंबल करायला आणि डिसमेंट करायला हा डिफिकल्ट जातोय असेल, कारण त्या शाफ्ट मधून हा मफ काढणं बाहेर एवढं सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. Since it is a rigid coupling, so it cannot accommodate any misalignment. त्याला कुठलीही misalignment चालत नाही कारण हा rigid type चा coupling आहे. Due to absence of flexible elements, it cannot absorb shocks and vibration. Flexible कुठलेही element नाही आहेत, त्यामुळे एका shaft चे जे काय शॉक किंवा व्हायब्रेशन्स आहेत तो हा absorb करणार नाही आहे. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे.
नेक्स्ट डिझाईन ऑफ मब कपलिंग. आता हा जो मब कपलिंग आहे त्याचं डिझाईन करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता फिगर दाखवली आहे मब कपलिंगची. या ठिकाणी हा जो आहे हा एक शाफ्ट आहे आणि हा दुसरा शाफ्ट आहे. बरोबर, या दोन शाफ्टला इथं आपण दिसते लाईनी, म्हणजे इकडचं शाफ्ट एक आहे इकडचं शाफ्ट एक आहे आणि या दोन्हीला जॉईन केलं कशा साहाय्यानं, या मफच्या साहाय्यानं. याला म्हणतोय आपण मफ, इथं नाव दिलंय तुम्ही बघू शकताय. आणि या मफ आणि या शाफ्टला एंगेज करण्यासाठी या ठिकाणी ही की वापरलेली आहे. ही की बघू शकताय जी डॉटेड आहे. अर्धा पोर्शन जो आहे हा शाफ्ट मध्ये आहे एवढा इथपर्यंत आणि उरलेला अर्धा पोर्शन जो आहे तो मफ मध्ये आहे. लक्षात आलं, इथं हा शाफ्ट आहे. सिंपल आहे एकदम. यामध्ये की मफ आणि शाफ्ट. शाफ्टचं डायमेन्शन जे असेल, आउटर डायमीटर ऑफ द शाफ्ट इज स्मॉल डी, इनर डायमीटर ऑफ मफ इज ऑल्सो स्मॉल डी, outer diameter of muff is capital D. Okay, next we will see the design of muff coupling. First, design of shaft. Shafts are designed on the basis of torsional shear stress induced because of the torque to be transmitted. कारण shaft मधून torque transmit होणार आहे, त्यामुळे आपण हा torsional shear stress ला डिझाइन करत असते. Shear stress induced in shaft for transmitting torque. The diameter of shaft should be calculated as discussed in the previous lecture on design of shaft. जे मागचे आपले लेक्चर्स होते त्याच्यामध्ये आपण डिझाइन ऑफ शाफ्ट बघितलं होतं. तीच सेम प्रोसिजर या ठिकाणी आपण फॉलो करणार आहे शाफ्ट डिझाइन साठी. राहिला काय, स्लीव म्हणजेच मफ. डिझाइन ऑफ स्लीव, स्लीवलाच आपण मफ म्हणत असते हे लक्षात ठेवा. तर स्लीव इज डिझाइन्ड बाय कन्सिडरिंग अ हॉलो शाफ्ट. स्लीव हा जो कसा आहे त्याला दोन डायमीटर आहेत, एक इनर आहे एक आउटर आहे. बरोबर, त्यामुळे तो हॉलो शाफ्ट म्हणून आपण डिझाइन करणार आहे. सम स्टँडर्ड प्रोपोर्शनल डायमेन्शन्स मस्ट बी यूज्ड. काही स्टँडर्ड डायमेन्शन्स आहेत जे एम्पिरिकल रिलेशन्स आहेत ते आपण स्लीव डिझाइनसाठी वापरत असतो. आउटसाइड डायमीटर ऑफ स्लीव म्हणजे कॅपिटल डी इज 2D+13, म्हणजे जो इनर डायमीटर आहे शाफ्ट डायमीटर आहे त्याच्याशी आपण कोरिलेट करून हा डी कॅल्क्युलेट करत असतो. किंवा लेंथ ऑफ द स्लीव इज कॅपिटल एल इज इक्वल टू 3.5D. शाफ्ट डायमीटरच्या 3.5 पट तो जास्त असणार आहे. Where small d is the diameter of the shaft and capital T is torque transmitted by the coupling and tau C is the permissible shear stress for the material of the sleeve. We know that torque transmitted by the sleeve for hollow section साठी जर बघितलं torque transmitted T is equal to pi/16 into tau C into bracket d⁴ minus d⁴ divided by d. असं म्हणजेच काय, या ठिकाणी DO/DI घेतलेलं नाही आहे, फक्त कॅपिटल डी स्मॉल डी घेतलाय. म्हणजे आउटर डायमीटर हा आहे म्हणजे DO⁴ मायनस DI⁴ डिवाइड बाय DO. जसं हॉलो शाफ्टला डिझाईनला आपण बघितलं होतं शाफ्ट डिझाइन मध्ये. Therefore, simplify it. After simplifying, we will get tau C is equals to 16T divided by pi d³ into bracket 1 minus k⁴, where k is the d by d. Inner diameter of muff divided by outer diameter of muff. From this expression, the induced shear stress in the sleeve may be checked. जो shear stress आहे तो या ठिकाणी आपण चेक करणार आहे. परमिसिबल shear stress पेक्षा हा shear stress कमी असायला पाहिजे तर आपलं डिझाइन सेफ आहे. After that, after designing the shaft and sleeve, we will going to design a key. The key for the coupling may be designed in the similar way as in the key design. म्हणजे लास्ट लेक्चरला आपण जे कीचं डिझाइन बघितलं होतं की ही शिअर मध्ये आणि क्रशिंग मध्ये फेल होते, ते सेम डिझाइन या ठिकाणी वापरायचं आहे. द लेंथ ऑफ द की ऑफ कपलिंग इज टेकन ॲज इक्वल टू द लेंथ ऑफ द स्लीव. स्लीवची जी लेंथ असेल कॅपिटल एल तेवढी कीची लेंथ कन्सिडर करत असतो आपण, म्हणजे किती 3.5D. द कपलिंग की इज युजली मेड इन 2 पार्ट. आता या कपलिंगची जी की असते ती 2 पार्ट मध्ये बनवली असते. लक्षात आलं, 2 पार्ट. दॅट द लेंथ ऑफ द की इन ईच शाफ्ट. स्मॉल एल इज इक्वल्स टू L/L इज इक्वल्स टू 3.5D/2. L म्हणजेच काय, लेंथ ऑफ द की. एका लेंथची एका कीची लेंथ जी असेल ती स्मॉल एल असेल. अशा 2 की आपण वापरतो दोन्ही बाजूला. आफ्टर डिसाइडिंग द लेंथ बाय स्टँडर्ड प्रपोर्शन, the key must be checked in shearing and crushing stresses. बरोबर, शिअर आणि क्रशिंग मध्ये आपण की
चेक करत असतोय. त्याचे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहेत, जे आपण की डिझाईन मध्ये बघितलेले आहेत, शेअरिंग मध्ये आणि क्रशिंग मध्ये. तेच हे दोन फॉर्म्युले आहेत, सेम ॲज इट इज आपण हे कन्सिडर करत असतोय की डिझाईन मध्ये कपलिंगच्या. नेक्स्ट वी विल सी वन प्रॉब्लेम ऑन डिझाईन ऑफ मफ कपलिंग. Design muff coupling which is used to connect two shaft transmitting 30 kilowatt at 300 rpm. म्हणजे या ठिकाणी जर बघितला काय सांगितलं क्वेश्चन मध्ये, 30 किलोवॅट पॉवर जी आहे ही आपण ट्रान्समिट करणार आहे आणि आरपीएम किती असेल, 300 आरपीएम असेल. बरोबर, नोटेशन व्यवस्थित लिहा. द मटेरियल फॉर द शाफ्ट अँड की इज प्लेन कार्बन स्टील. दोन्हीसाठी मटेरियल सेम दिलेलं आहे. हॅव्हिंग अलाउएबल shear and crushing stresses are 35 megapascal and 70 megapascal respectively. कशाला म्हणजे याचा शिअर आणि क्रशिंग स्ट्रेस या ठिकाणी दिलेला आहे, तो न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये आपण घेतलेला आहे. हा शाफ्ट साठी आहे. द मटेरियल फॉर द मफ इज CI. मफचा जो मटेरियल आहे तो CI आहे. बरोबर, फॉर विच अलाउएबल शिअर स्ट्रेस अज्युम्ड ॲज 15 मेगापास्कल, 15 मेगापास्कल आहे. चला, म्हणजे मफ जो आहे त्याचं मटेरियल CI दिलेलं आहे आणि शाफ्ट आणि कीचं मटेरियल सेम दिलेलं आहे. सेपरेटली लिहून घ्यायचं आहे. ते गिवन डाटा लिहून घेतल्यानंतर नेक्स्ट असणारा पहिला पॉईंट डिझाईन ऑफ शाफ्ट. पहिल्यांदा शाफ्ट डिझाईन करायचा आहे. टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट वी नो कॅपिटल T is equals to P into 60/2πn. Calculate T in Newton meter, convert it into Newton mm. We also know that torque transmitted T, another formula pi by 16 into tau s d cube. Put the values here. This tau s is the 35, which is given in our question. This is the 35 megapascal stress in shaft. Put the values and get small d. It is nearly about 52 mm. Next, design of sleeve or design of muff. The outer diameter of capital D is equals to 2D into 13. It comes 117 mm. It's 17 mm. Length of muff capital L is 3.5D. Put the value of D and get L 182 mm. Check as muff is considered as hollow shaft. The shear stress induced in the shaft. First, calculate small k, which is the ratio of inner diameter to outer diameter d by d, which is 0.444, and tau c is crushing stress is equals to, shear stress is equals to 16t divided by pi d cube into 1 minus d raised to 4. From this we will get tau c, shear stress 3.15 Newton per mm square. The shear stress induced in the muff is less than the permissible stress as 15 Newton per mm square. Therefore, the design of muff is safe. म्हणजे मफचं डिझाईन सेफ कधी म्हणलाय, ज्यावेळी हा जो शिअर स्ट्रेस इंड्यूस आहे हा दिलेल्या परमिसिबल स्ट्रेस पेक्षा कमी आला पाहिजे. दिलेला किती क्वेश्चन मध्ये बघू शकताय तुम्ही, किती दिलाय, 15 मेगापास्कल दिलेला आहे मफ साठीचा. बरोबर, आणि आपला किती आला, 3.5 आला आहे. म्हणजे आपलं डिझाईन सेफ आहे. नेक्स्ट, डिझाईन ऑफ की. लेट अस ॲज्युम स्क्वेअर की. स्क्वेअर की असं ॲज्युम करणार आहे, क्वेश्चन मध्ये कुठलं की दिलेलं नाही आहे. स्क्वेअर की असेल तर विड्थ ऑफ की इज इक्वल्स टू थिकनेस ऑफ की इज इक्वल्स टू d/4. पुट द व्हॅल्यू अँड गेट 13 mm width and thickness. Length of the key is LK is equal to L/2. मग ती जेवढी लेंथ आहे त्याच्या हाफ असणार आहे कीची लेंथ. दोन्ही बाजूला स्प्लिट मध्ये असणार आहे दोन की, 91 mm. द क्रशिंग स्ट्रेस फॉर द की मटेरियल इज ट्वाइस द शिअरिंग स्ट्रेस. की मटेरियलची क्रशिंग स्ट्रेस जी आहे ती ट्वाइस असणार आहे शिअरिंग स्ट्रेस पेक्षा स्क्वेअर कीच्या बाबतीत. इन शिअरिंग capital T is equals to LK into WK into tau s into d/2. Put the values and get the stress, shear stress tau s 31.046 Newton per mm square. In crushing, tau is equals to LK into TK divided by 2 into sigma c into d/2. Put the crushing stress, get the crushing stress sigma c 62.092. Okay,
सिन्स द इंड्युस्ड शियर स्ट्रेस अँड क्रशिंग स्ट्रेस आर लेस दॅन द परमिसिबल स्ट्रेस, देअरफॉर डिझाईन ऑफ की इज सेफ. आता ही कधी सेफ म्हणलाय, कारण हा जर क्रशिंग स्ट्रेस बघितला 62 आलाय आणि शियर स्ट्रेस बघितला 31 आलाय. 31 आणि 62 हा नक्कीच दिलेला जो आहे परमिसिबल, बघू शकता या ठिकाणी परमिसिबल जो असेल 70 आणि 35 याच्यापेक्षा तो कमी आहे. बरोबर, 31 हा 35 पेक्षा कमी आहे आणि हा 70 पेक्षा कमी आहे. म्हणजे आपण जे डिझाईन केलेलं आहे कीच ते सेफ आहे. दिस इज द प्रॉब्लेम ऑन डिझाईन ऑफ मफ कपलिंग. थँक्यू फ्रेंड्स.